अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीनं इंटरनॅशनल योग दिनाच्या निमित्तानं योग प्रशिक्षकांना आणि हास्य क्लब शिक्षकांना योगरत्न पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन मोठ्या दिमाखात कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाचं आयोजन अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रवीण केंगे आणि डॉक्टर दीप्ती केंगे यांनी केलं होतं। अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल दास मारुती मंदिराजवळ चेतनानगर राणेनगर इथे हा कार्यक्रम पार पडला। यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे योगगुरू प्रज्ञा पाटील, डॉक्टर प्रवीण केंगे, स्मिता शिंदे, लोकनामाचे संपादक श्याम उगले, रामनाथ गंभीरे, सुभाष वाणी, जया पाटील, सुनील कोडगी, सुनीता शेवाळ आदी उपस्थित होते। यावेळी योगगुरू प्रज्ञा पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। जो सन्मान या ठिकाणी मला दिला त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम मनापासून खूप खूप धन्यवाद। आणि अतिशय स्तुत्य अशा उपक्रमात मला सहभागी होता आलं त्याबद्दल अजून जास्त धन्यवाद। कारण योग हा आपल्या सगळ्यांचाच विषय आहे आणि त्याचा सन्मान नक्कीच झाला पाहिजे। आणि त्याचा सन्मान केंगे सरांनी आज या ठिकाणी सगळ्यांना योगरत्न पुरस्कार देऊन जो केला आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन। आणि या निमित्ताने आपला हास्य योग क्लब आणि सगळे योग शिक्षक आणि अष्टांग योग यांची एक वेगळ्या पद्धतीने बांधणी आज या ठिकाणी झाली आणि हा एक खूप चांगला असा योग आहे। तर आपण कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात ही भगवंताच्या नामस्मरणाने करत असतो। योगाचा भगवंत कोण आहे? तो आयुर्वेदाचा आहे, पतंजली, ओंकार है ना। तो ओंकार वंदना करणं आपल्याला क्रमप्राप्त आहे। तर त्यामुळे आपण ओंकार वंदना करून या चांगल्या उपक्रमाची सुरुवात करूया। एक चांगला योग या ठिकाणी जुळून आलेला आहे त्याचा आपण सन्मान करूया। ओंकार वंदना सगळ्यांनी काय बसायचं आहे? योगिनः कामदां मोक्षदां चैव बरोबर आहे ना। परंतु जेव्हा कुठलाही सन्मान घेतो आपण तेव्हा बरोबर एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी येत असतो। जेव्हा योगरत्न ना योगरत्न म्हणून सन्मान दिला जातो आहे ना। रत्न म्हणजे काय? एक दुर्मिळ वस्तू आहे ना। तुम्ही दुर्मिळ आहात आणि म्हणून तुम्हाला हा पुरस्कार दिला जातो आहे। परंतु हा पुरस्कार घेतल्यानंतर त्याला खरं उतरण्याची सुद्धा जास्त जबाबदारी असते तुमची। म्हणजे आजपासून अजून एक पाऊल तुम्हाला वर सरकायचंय। आता तुम्ही छोट्याशा डबक्यात असाल समजा, तर विशाल अशा नदीत प्रवेश करा, त्याच्यानंतर समुद्रात प्रवेश करा, असं तुम्हाला हे सांगण्याचं पुरस्कार स्वार्थाने परमार्थ असतो इथे। सरांनी पुरस्कार दिला, तुम्हाला जोडून घ्यायचं है ना। आणि योग हे शिकवतो की नाही, अगोदर स्वार्थ आणि मग परमार्थ। पहिले स्वतःकडे बघा, मी योग शिक्षक आहे हे मला सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे, हे माझ्या कृतीतून दिसलं पाहिजे। लोकांनी बघितल्याबरोबर कळलं पाहिजे, अरे काहीतरी वेगळं व्यक्तिमत्व आहे बरं का, काहीतरी वेगळं काम करतंय बरं का, मग अरे हा योग करतायत का म्हणूनच बरं का, ते जाणवते आम्हाला तुमच्यात। असं मेसेज आपल्या सगळ्या वागणुकीतून कृतीतून पास करण्याची जबाबदारी तुमची आजपासून आहे। आणि सर, हास्य क्लब योगाचाच एक प्रकार आहे। योग शिक्षकांना तुम्ही या ठिकाणी पहिले सगळे पतंजली
साधनेचा प्रचार आणि प्रसार करतात. आपलं पंचकर्मचं सेंटर आहे इथे. पंचकर्म हे सुद्धा योगाचा एक भाग आहे, माहिती आहे का तुम्हाला? हठप्रदपिका आणि तिसरा आहे गिरंड संहिता. गिरंड संहितेमध्ये पण शुद्धिक्रियांचा उल्लेख आहे, पण तो वेगळ्या पद्धतीचा आहे. हठप्रदपिकेत मात्र पूर्ण पंचकर्माचा उल्लेख आहे, षटकर्माचा उल्लेख आहे. तर हा सुद्धा एक योगाचा भाग आहे. अंतरशुद्धीसाठी याचा म्हणजे फिजिकल शुद्धी. पतंजली योग मानसिक शुद्धीचा उल्लेख करतात. हठप्रदपिका ही फिजिकल शुद्धीचा उल्लेख करतात. तर फिजिकल जी शुद्धी आहे, आंतरिक इंद्रियांची शुद्धी, ती षटकर्मामार्फत म्हणजेच पंचकर्मामार्फत केली जाते. तर अशा पद्धतीने हा सुद्धा एक योगाचा भाग आहे. आणि आपण या ठिकाणी सगळ्यांशी आज जोडले गेलेलो आहोत, सरांशी आपण जोडलं गेलो आहोत. हा एक अजून चांगला योग या ठिकाणी घडलेला आहे. आणि तुम्हा सगळ्यांवर एक आता आजपासून रिस्पॉन्सिबिलिटी आलेली आहे की तुम्हाला योग रत्न पुरस्कार मिळालेला आहे. तर तुम्हाला अजून जास्त स्वतःला इलॅबोरेट करायचं आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे गुरु ब्रह्मा पण आहे, गुरु विष्णू पण आहे आणि गुरु महेश पण आहे. ब्रह्माचं कार्य काय? आलेल्या मान्यवरांचा सत्कार हॉस्पिटलच्या वतीनं करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते योगरत्न पुरस्कार योगगुरू शिक्षक आणि हास्य क्लब शिक्षक यांना प्रदान करण्यात आला. यावेळी अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रवीण केंगे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. तसेच आभार प्रदर्शन डॉक्टर दीप्ती केंगे यांनी केलं. यावेळी हॉस्पिटलचे डॉक्टर कोमल वालझाडे पेडकर, डॉक्टर प्राची रसाळ, डॉक्टर अंकिता खैरनार यासह डॉक्टर स्टाफ उपस्थित होते. 15 वर्षापासून कार्यरत आहे. नाशिक जिल्ह्यात अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटलच्या 4 शाखा आहेत. 2009 साली अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटलची स्थापना झाली कॉलेज रोड या ठिकाणी. आणि तेव्हा उद्देश जसा आपल्या सगळ्यांचा एकच आहे की हर घर योगा, जसं हर घर आयुर्वेद. आपलं जे भारतीय वैद्यकीय शास्त्र आहे आयुर्वेद, ते आपल्या घरात प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे. का? जसं आता इथे सगळे मान्यवर बोलले की आपलं हे देणे हे तिकडे पाश्चात्य देशात वापरलं चाललं आहे आणि पाश्चात्य देशाची जीवनशैली आपण आज सगळे घेत आहेत. आणि सरांचं सुद्धा एक म्हणणं होतं की नवीन पिढी अट्रॅक्ट झाली पाहिजे. पण नवीन पिढी अट्रॅक्ट कुठे होतीये? सोप्या गोष्टींवर. कुठे? मोबाईल, झोमॅटो, स्विगी, आणि त्याचा सगळा परिणाम होतोय पचनावर. बरोबर? आज त्यांच्याही पेक्षा तरुण व्यक्ती आज आपण या ठिकाणी उपस्थित आहेत सगळे. आज कोल्हे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, माझे योग गुरु, ज्यांनी मला योगा शिकवला. आज इथे जेवढेही असतील, तुम्ही कोणी गेस करू शकता बाबांचं वय किती आहे? एक मी शिकवला आणि तेव्हापासून खूप आमच्यात बदल झाला. अष्टांग आयुर्वेद जसं वाढत गेलं, त्याचा एकच ध्येय होता की प्रत्येक व्यक्तीपर्यंत आयुर्वेद पोहोचवणे. पण आयुर्वेद पोहोचवत असताना जे काही मर्यादा आपल्या प्रत्येकाला आहे, आयुर्वेदाला, योगाला, हास्य योगाला, बरोबर, हे आपण जर एकत्रितरित्या काम केलं तर खरंच आपण आपली जी भावी पिढी आहे, आपल्यापासून आपल्या घरातील जे काही 35-40 इथले आहे किंवा 15-20 वर्षाचे किंवा आज 7-8-10 वर्षाचे आहेत, आज लहान मुलांना देखील अनेक रोग होत आहेत. हे आपण बघतोय, डायबिटीज झालं किंवा ताणतणाव, स्ट्रेस, जे चिडचिड होते, या सगळ्यातून जर खऱ्या अर्थाने पुढील 25-30 वर्षानंतर जो भारत राहील, ते आपण आज जर विचार केला आणि त्यात खरं चांगला बदल आणायचा आहे तर आपण सगळे मिळून आणू शकतो. एक व्यक्ती नाही आणू शकत. आणि त्यासाठीच अष्टांग आयुर्वेद नेहमी सामाजिक उपक्रम पुढे नेत असते. आजपर्यंत सांगण्यात आनंद होतो की नाशिक नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात तालुका लेवलला मागच्या 15 वर्षात 4000हून जास्त शिबिर, मोफत तपासणी शिबिर आम्ही आयोजित केली आहे. मागील 15 वर्षात 60,000 पेक्षा जास्त रुग्णांना शुद्ध आयुर्वेदिक उपचाराने पूर्ण बरं करण्यास आम्ही मदत केली आहे. तसेच 12,000 पेक्षा जास्त मणक्यांचे आणि सांध्यांचे ऑपरेशन टाळण्यास अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटलने आयुर्वेदिक उपचार पद्धतीने मदत केलेली आहे. अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटलचे 50हून अधिक तज्ञ स्टाफ एकत्रितरित्या काम करतात. त्यांचे एकच ध्येय असतं की आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आयुर्वेदिक, योग, निसर्गोपचार याने तो पूर्ण बरं झाला पाहिजे. आणि त्यासाठीच
हा जो कार्यक्रम आज आपण आयोजित केलेला आहे, हास्य क्लब शिक्षक, योग शिक्षक आणि आयुर्वेद हे सगळं कुठली देण आहे तर भारताची देण आहे। यांनी जर एकत्रित काम केलं तर आपण आपलं शहर, आपलं राष्ट्र आणि आपलं भारत देश ती प्रत्येक व्यक्ती निरोगी राहू शकतो। त्यासाठी आज हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आणि या कार्यक्रमासाठी एवढी आज तुम्ही सगळेजण उपस्थित झाले याचं सगळं श्रेय मी गंभीरे सर, वाणी सर आणि स्मिता शिंदे मॅडम, लता शिंदे मॅडम तुम्हाला देऊ शकतो की यांनी जी मेहनत घेतलेली आज ह्या कार्यक्रमासाठी हे सगळं श्रेय सर तुमचं आहे। थँक्यू व्हेरी मच, मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली। ओव्हर टू यू कुमार मॅडम। योग करता हीच फार मोठी गोष्ट आहे। कसं दर्शकात की आपलं जीवन निरोगी जगायचं असेल तर कशा पद्धतीने आपण वागलं पाहिजे, काय कृती केली पाहिजे, याच्यात आपण योग आणि हास्य योग असं संमिश्र उपस्थिती आहे। आपण रोज योग करत असल्यामुळं तुम्हाला सांगण्यासारखं योगाबद्दल काही नाही, कारण तुम्ही त्यासाठी अभ्यास आहात, प्रत्यक्ष कृती करत आहात। फक्त दोन गोष्टी मी तुम्हाला सांगाव्यात किंवा तुमच्याशी चर्चा करावी असं मला वाटतं। पहिलं म्हणजे योग काय आहे, त्याच्या अनेक व्याख्या दिलेल्या आहे। योग म्हणजे काय, मग त्याच्या मूळ धातू साधितांपासून योग हा जोडणार आहे। जोडतो म्हणजे कशाला जोडतो, या सगळ्या चर्चा तुम्ही ऐकलेल्या आहेत, त्याच्यात तुम्ही जाणार नाही, त्याच्यात तुम्हाला सांगावं अशी माझी योग्यता मी समजत नाही। पण भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने योगाची सुंदर व्याख्या केलेली आहे की आहे योग कर्मसु कौशलम। म्हणजे काय तर कर्मामध्ये कौशल्य निर्माण करणं याला योग म्हटलेला आहे। म्हणजे योग साधना जर कर्मात कौशल्य ही जर योग असेल तर ही योग काय कशासाठी, म्हणजे योगासनं किंवा अष्टांग योग आपण जे म्हणतो हे कशासाठी आहे असा पण त्याच्यातून प्रश्न निर्माण होऊ शकतो। किंवा भगवंतांचे जो योगाची व्याख्या केली ती आपण ज्याला अष्टांग योग म्हणतो त्याच्यापेक्षा वेगळा आहे काय, अशा वेगवेगळ्या त्याच्यातून चर्चा निघू शकतात। परंतु माझं जे काही वाचन आणि साधना त्याच्यातून मला जो काही छोटासा अर्थ गवसलेला आहे तो तुमच्यासमोर मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तर योग ही जी गोष्ट आहे ती कशासाठी आपण करायची आहे, तर साधे आताच आपण सांगितलं करो योग रहो निरोग, म्हणजे निरोगी राहण्यासाठी योग आहे। तर निरोगी राहण्यासाठी आहे इथपर्यंत बरोबर आहे, फक्त निरोगी ठेवण्यासाठी आपल्या ऋषीमुनींनी त्याचं एवढं संशोधन त्यांचं आयुष्य वेचून ते तयार करून नाही ठेवलेलं। तर निरोगी शरीराची आपल्याला आवश्यकता आहे, कारण निरोगी आपलं जर शरीर असेल तर आपण परमेश्वराची साधना करू शकतो। त्याच्यासाठी जे काही आवश्यक आपल्याला आसनं असतील किंवा ज्या गोष्टी योगा असेल, समाधी, ध्यान वगैरे ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी शरीर निरोगी असणं आवश्यक आहे। त्याच्यामुळे निरोगी असणं ही या योगाचं अत्यंत बाय प्रॉडक्ट आहे, त्याचं मुख्य उद्दिष्ट ते नाही आहे। त्याच्यामुळे योगाचं उद्दिष्ट आहे साध्या सोप्या भाषेत बोलायचं तर मोक्ष मिळवणे। मोक्ष म्हणजे मेल्यानंतर स्वर्ग मिळवणे, याला मोक्ष नाही म्हणत। मोक्ष म्हणजे आपण जिवंत असतानाच आपण या सगळ्या दुःखांपासून मुक्त होणे म्हणजे मोक्ष आहे। म्हणजे आपण जगतोय आपल्या दैनंदिन। प्रतिनिधी दामोदर थोरात, महाराष्ट्र समाचार, नवीन नाशिक।